नोव्हेंबर महिन्यात जन्मलेल्या लोकांची कल्पनाशक्ती अत्यंत अफाट असते. इतकी की इतर लोकांना जे विषय कळणार नाहीत ते तुम्हाला कळतात. त्यातून अनेक गोष्टी तुमच्यासाठी साध्य होऊ शकतात, कारण हे कौशल्य प्रत्येकामध्ये नसतं. म्हणून या कौशल्याचा तुम्ही सदुपयोग करायला हवा. तुमच्या बाबतीत अजून एक विशेष बाब सांगायची झाल्यास, तुम्ही काळाच्या पुढे जाऊन विचार करता. म्हणजे तुमच्याकडे एक दूरदृष्टिकोन असतो. एखाद्या गोष्टीचा प्रभाव आज काय होतोय आणि भविष्यात काय होऊ शकतो याचे अंदाज तुम्हाला बांधता येतात, आणि हे देखील एक वेगळं कौशल्यच म्हणता येईल. मात्र होतं काय की जेव्हा तुम्ही काळाच्या पुढे जातात तेव्हा अनेक लोकांना तुमचं म्हणणं पटत नाही. त्यांना असं वाटतं की तुम्ही दिवसाढवळ्या केवळ स्वप्न पाहतात आणि त्यावरून कसले तरी अंदाज बांधतात. तसंही नवीन गोष्ट सहसा कुणाच्या पसनी पडत नाही. मात्र एक दिवस त्यांना सत्य मान्य करावंच लागतं. इतिहासात अशी अनेक उदाहरणं आपल्याकडे आहेत. संशोधकांनी जे शोध लावले किंवा त्या काळात त्यांनी जे विचार मांडले तेव्हा लोकांनी त्यांना स्वीकारलं नाही. प्रसंगी विरोधाचा सामना देखील त्यांना करावा लागला, परंतु नंतर त्याच गोष्टीचा स्वीकार करावा लागला. त्यामुळे तुम्ही आपल्या विचारांवर, मतांवर ठाम राहिला पाहिजे. नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं आजच्या भागात मनपूर्वक स्वागत करते. आपण अत्यंत नाविन्यपूर्ण विषयाचा अभ्यास करीत आहोत. तो विषय म्हणजे तुमचा जन्म ज्या महिन्यात झालेला असेल त्यानुसार तुमची स्वभाव वैशिष्ट्य, गुणदोष, करिअर, कार्यक्षेत्र अशा गोष्टी आपण शास्त्रशुद्ध पद्धतीने समजून घेत आहोत. त्यामध्ये आजच्या भागात नोव्हेंबर महिन्याची माहिती समजून घेणार आहोत. अर्थात नोव्हेंबर महिन्यात जन्मलेल्या लोकांचा स्वभाव, त्यांची गुणवैशिष्ट्य, त्यांचं करिअर किंवा कोणतं क्षेत्र त्यांच्यासाठी योग्य राहील हा सर्व अभ्यास करणार आहोत. म्हणून आजच्या भागाला शेवटपर्यंत बघायला विसरू नका. ही माहिती तुमच्या बाबतीत जुळून येत असेल तर तसे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून आमच्यापर्यंत अवश्य पोहोचवा. तसंच ही माहिती तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला शेअर नक्की करा, जेणेकरून इतरांपर्यंत ती पोहोचू शकेल. आपण ज्या तारखेला जन्म घेतला, ज्या महिन्यात आपला जन्म झाला, ज्या जागेवर आपला जन्म झाला, या सर्व गोष्टींचा प्रभाव आपल्यावर होत असतो. त्यानुसार आपलं आयुष्य देखील घडत असतं. त्यानुसार आपला स्वभाव घडत असतो आणि स्वभावातून प्रत्येक गोष्टीला प्रतिक्रिया देण्याची प्रवृत्ती देखील घडत असते. नोव्हेंबर महिन्याचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा हा वर्षातील 11वा महिना आहे. म्हणून 11 या अंकाचा देखील प्रभाव पडत असतो. आता अंकशास्त्रानुसार एक अंक सूर्यदेवाचा मानला जातो. त्यानुसार एक अंक जेव्हा पुन्हा येतो तेव्हा त्यामध्ये एक ठामपणा दिसून येतो. एखादी गोष्ट केवळ एक वेळा येते तेव्हा ती सूर्याचं प्रतिनिधित्व करते. तसंच 1+1 जेव्हा येतं तेव्हा त्याची बेरीज 2 येते. अंकशास्त्रानुसार 2 अंक चंद्राचा आहे. इथे 2 वेगवेगळे प्रभाव निर्माण होतात. सूर्य हा दाता आहे, सूर्य हा नेता आहे. सूर्यामध्ये प्रभुत्व आहे, सूर्यामध्ये कर्तृत्व देखील आहे. तर चंद्र ही ममता आहे. चंद्रामध्ये माया आहे, चंद्रामध्ये प्रेमळपणा आहे, कोणतीही गोष्ट समजून घेण्याचं कर्तृत्व आहे. चंद्रामध्ये नवनिर्मिती देखील आहे. चंद्रामध्ये एक प्रकारची संवेदनशीलता आहे. कोणतीही गोष्ट न बोलताही तुम्ही समजून घेऊ शकतात. ते कौशल्य तुमच्यात असतं. मग खूप वेळा काय होतं की तुम्ही खूप मोठी स्वप्न बघतात, मात्र त्याचा अवलंब करण्याची वेळ येते तेव्हा ते तितक्या मोठ्या प्रमाणावर होत नाही. ज्यामुळे समाजात तुमच्याविषयी एक वेगळी प्रतिमा निर्माण व्हायला लागते, जी चांगली बाब अजिबात म्हणता येणार नाही, कारण त्याचा एक नकारात्मक प्रभाव तुमच्यावर होतो. तसा प्रभाव जर तुमच्यावर होत असेल तर त्याचा देखील आपण विचार करणार आहोत. नोव्हेंबर महिन्यात जन्मलेल्या लोकांची कल्पनाशक्ती अत्यंत अफाट असते. इतकी की इतर लोकांना जे विषय कळणार नाहीत ते तुम्हाला कळतात. त्यातून अनेक गोष्टी तुमच्यासाठी साध्य होऊ शकतात, कारण हे कौशल्य प्रत्येकामध्ये नसतं. म्हणून या कौशल्याचा तुम्ही सदुपयोग करायला हवा. तुमच्या बाबतीत अजून एक विशेष बाब सांगायची झाल्यास, तुम्ही काळाच्या पुढे जाऊन विचार करतात. म्हणजे तुमच्याकडे एक दूरदृष्टिकोन असतो.
एखाद्या गोष्टीचा प्रभाव आज काय होतोय आणि भविष्यात काय होऊ शकतो याचे अंदाज तुम्हाला बांधता येतात. ते देखील एक वेगळं कौशल्य म्हणता येईल. मात्र होतं काय की जेव्हा तुम्ही काळाच्या पुढे जातात तेव्हा अनेक लोकांना तुमचं म्हणणं पटत नाही. त्यांना असं वाटतं की तुम्ही दिवसाढवळ्या केवळ स्वप्न पाहतात आणि त्यावरून कसले तरी अंदाज बांधतात. तसंही नवीन गोष्ट सहसा कुणाच्या पसनी पडत नाहीत. मात्र एक दिवस त्यांना सत्य मान्य करावंच लागतं. इतिहासात अशी अनेक उदाहरणं आपल्याकडे आहेत. संशोधकांनी जे शोध लावले किंवा त्या काळात त्यांनी जे विचार मांडले तेव्हा लोकांनी त्यांना स्वीकारलं नाही. प्रसंगी विरोधाचा सामना देखील त्यांना करावा लागला, परंतु नंतर त्याच गोष्टीचा स्वीकार करावा लागला. त्यामुळे तुम्ही आपल्या विचारांवर, आपल्या मतांवर ठाम राहिला पाहिजे. नोव्हेंबर महिन्यात जन्मलेल्या लोकांमध्ये महत्त्वाकांक्षेचा अतिरेक देखील बघायला मिळतो. महत्त्वाकांक्षी असणं ही खूप चांगली बाब असते. मात्र चांगल्या गोष्टीचा जेव्हा अतिरेक व्हायला लागतो तेव्हा तिचे दुष्परिणाम समोर यायला लागतात. म्हणून या बाबतीत तुम्ही थोडी काळजी घेतली पाहिजे. काही बाबी अशाही असतात की ज्या क्षेत्रात तुम्ही कार्यरत आहात, जसं मेडिकल क्षेत्र झालं किंवा मॅनेजमेंट क्षेत्र झालं किंवा जेथे संवेदनशीलता आणि अधिकार या दोघांची गरज असते, अशा सर्व ठिकाणी तुम्ही प्रचंड यशस्वी होतात. तुमच्या यशात जर काही अडचणी येत असतील तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याचे उपाय देखील मिळतील. ते उपाय नक्की करा, त्याचे तुम्हाला शुभ परिणाम प्राप्त होतील. नोव्हेंबर महिन्यात जन्मलेल्या लोकांच्या बाबतीत अजून सांगायचं झाल्यास प्रामाणिकपणा, धैर्य, आध्यात्मिक प्रगती हे सर्व गुण तुमच्यात आहेत. इतकंच नव्हे तर टेलिपथीचं कौशल्य देखील तुमच्यात अगदी ठासून भरलेलं असतं. अर्थात एखादा विषय तुम्हाला न सांगता समजतो. सूक्ष्म जगत ज्याला आपण म्हणतो ते सुद्धा तुमच्या लगेच लक्षात येतं. ब्रह्मांडात होणारी एखादी घटना तुमच्या लक्षात येते. या सर्व बाबी खूप मोठ्या आणि अलौकिक आहेत, कारण हे गुण सर्वांमध्ये बघायला मिळत नाही. म्हणून त्या दृष्टीने अधिक विचार करायला हवा. आपल्या या गुणांना कसं अधिक विकसित करता येईल किंवा त्याचा उपयोग स्वतःसह इतरांच्या कल्याणासाठी कसा करता येईल याचा विचार करायला हवा. पैसा कसा कमवावा ही बाब तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे जमवते. कमवलेल्या पैशातून उत्तम बचत देखील तुम्हाला करता येते आणि म्हणूनच तुम्ही जीवनात यशस्वी होतात. तुमच्यात एक गोष्ट प्रामुख्याने बघायला मिळते की तुम्हाला कोणतीही गोष्ट लगेचच हवी असते. म्हणजे एखादी गोष्ट आज आता ताबडतोब झाली पाहिजे असं तुम्हाला वाटतं. मात्र या उत्साहाच्या भरात तुम्ही जितक्या मोठ्या वेगाने एखाद्या कामाला सुरुवात करतात तितक्याच वेगाने ते काम थांबण्याची शक्यता असते. 11 अंक असल्यामुळे हे सर्व प्रभाव तुमच्यावर दिसून येतात. त्याचबरोबर सूर्य राशीचाही तुमच्यावर मोठा प्रभाव घडून येतो. नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या 15 जर तुमचा जन्म असेल तर त्या काळात सूर्यदेव हे तूळ राशीत विराजमान असतात. त्यामुळे साहजिकच सौंदर्याची आवड असते. कलाप्रेमी असतात. कुठली ना कुठली कला तुमच्यात असते. तुम्हाला थोडं दिखाव्याची हौस असते. प्रत्येक गोष्ट शो ऑफ करणं, ब्रँडेड कपडे, ब्रँडेड दागिने या सर्व गोष्टी तुम्हाला अत्यंत प्रिय असतात. ही बाब चांगली वाटत असली तरी त्याचा एक दुष्प्रभाव घडून येतो. या सवयीमुळे तुमचे आर्थिक व्यवहार अनेक वेळेला चुकतात. त्यामुळे तुम्ही जर दिखाऊपणापेक्षा हिशोबी वृत्ती ठेवली तर ते तुमच्यासाठी जास्त उपयोगी ठरतं. तुमच्या चेहऱ्यावर सतत आनंद असतो. तुम्ही कथ्थक किंवा कोणत्याही प्रकारच्या नृत्यकलेत असलात आणि तुम्हाला एक चांगली उंची गाठता येते. तुम्ही चांगले ठेकेदार होऊ शकतात. चांगले व्यापारी देखील होऊ शकतात. सगळ्यांना सोबत घेऊन चालण्याची कला असल्यामुळे तुम्ही उत्तम मॅनेजमेंट देखील करू शकतात. तुमचा जन्म जर नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या 15 झालेला असेल तर या काळात सूर्यदेव वृश्चिक राशीत विराजमान असतात. परिणाम थोडे बदलतात. अर्थात तुम्ही योजनाबद्ध कार्य करतात. चिंतनशीलता तुमच्यात असते. गूढशास्त्राची तुम्हाला आवड असते. महत्त्वाची बाब म्हणजे तुमच्या इच्छा, महत्त्वाकांक्षा या कुणाला सहसा कळत नाही. तसंच कठोर परिश्रमाशिवाय कोणताच पर्याय नाही असा तुमचा एक समज असतो. त्यामुळे सातत्याने फक्त आणि फक्त परिश्रम करीत राहतात. ते करत असताना कधीकधी आणि योग्य वेळी विश्रांती देखील घ्यायची असते हा विषय तुम्ही विसरतात.
नोव्हेंबर महिन्यात जन्मलेल्या लोकांच्या बाबतीत अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे जर कोणी तुम्हाला दुखावलं तर त्याचा बदला घ्यायला तुम्ही कधीच विसरत नाही. तसंच जर कोणी तुमच्यावर उपकार केलेले असले तर ते देखील तुम्ही कायम लक्षात ठेवतात. काही बाबतीत तुम्ही अत्यंत कठोर असतात तर काही बाबतीत अत्यंत प्रेमळ संवेदनशील असतात. स्वतःला स्वतःच्या इच्छांना योग्य न्याय देणं हे देखील तुम्हाला आवडतं. तुमचं अवलोकन देखील सूक्ष्म असतं. एखादी गोष्ट तुमच्या पटकन लक्षात येते. गूढचिंतन तुम्ही करता, योजनाबद्ध कार्यक्रम आणि परिश्रम देखील करता. मात्र एखाद्याविषयी जर तुमच्या मनात गैरसमज निर्माण झाला, एखाद्या नात्यामध्ये गैरसमज निर्माण झाला तर तो अगदी जन्मभर राहतो. त्यातून तुम्हाला बाहेर पडता येत नाही, ते नातं तुटतं. परंतु तुमच्यात कोणत्याही प्रकारचा बदल होत नाही किंवा तुम्हाला बदल करावासा वाटत नाही. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन तुम्ही जर थोडं मिळतं-जुळतं घेण्याची भूमिका घेतली किंवा एखाद्याविषयी गैरसमज तुमच्या मनात निर्माण झाला असेल तर त्याला तुम्ही थोडासा वेळ काढून सखोल विचार करावा. त्याने तुमच्यामध्ये मोठा बदल घडून येऊ शकतो. एकंदरीत तुमचा जन्म नोव्हेंबर महिन्यातील असणं ही अत्यंत सकारात्मक बाब म्हणता येईल. ज्या नकारात्मक गोष्टी आहेत त्याच्यावर उपाय देखील आपण करू शकतो. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ते उपाय मी तुमच्यासाठी दिलेले आहेत. ते उपाय तुम्ही करावे, त्याचे शुभ परिणाम तुम्हाला प्राप्त होऊ शकतात. अशा प्रकारे नोव्हेंबर महिन्यात जन्मलेल्या व्यक्तींचा स्वभाव, गुणवैशिष्ट्य, कार्यक्षेत्र समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे. आता आपण थांबूया. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब अवश्य करा आणि तुमचा जन्म नेमका कोणत्या महिन्यात झालेला आहे ते कमेंट सेक्शनमध्ये लिहायला विसरू नका. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे, त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.